नमस्कार मंडळी, सर्वप्रथम सर्वांना अक्षय तृतीयाच्या खूप खूप शुभेच्छा। तर मैत्रिणींनो, कसे आहात? आशा करते की मस्त आणि मजेतच असाल। तर आज सकाळीच व्हिडिओला सुरुवात करते आहे, कारण आज अक्षय तृतीया आहे, त्याचबरोबर रविवार असल्यामुळे आमच्या बिल्डिंगमध्ये फिरण्याचा प्लॅन झाला। आता इकडे अक्षय तृतीया वगैरे एवढं काही मनवलं जात नाही, त्यामुळे सकाळी मस्त आता नैवेद्य वगैरे दाखवून आम्ही देखील एका सुंदरशा लोकेशनला फिरायला जाणार आहोत। तर आज विचार केला की ही लोकेशन देखील तुमच्यासोबत शेअर करावी। तर आमच्याकडे ना अक्षय तृतीयाला 16 पुऱ्यांचं देवाला वाण दिला जातं आणि 16 पुऱ्या सौभाग्यवतीला दिल्या जातात। तर चला तर मग स्वयंपाकाला लागूया आणि त्यानंतर मी तुमच्यासोबत लोकेशन देखील सुंदरशी शेअर करते। कदाचित तुम्हाला माझं बोलणं खूप फास्ट वाटलं असेल, पण तेवढ्या वेळासाठी शांतता होती। तर विचार केला की आज अक्षय तृतीया देखील आहे, तर तुम्हाला अक्षय तृतीयाच्या शुभेच्छा देखील द्याव्या, त्याचबरोबर थोडंफार दिवसभराची प्लॅनिंग सांगावी। रविवार असला की आमचा कुठला ना कुठला फिरण्याचा प्लॅन असतो, पण फर्स्ट टाइम आम्ही एवढ्या लोकांसोबत फिरायला जाणार आहोत। या कॉलनीमध्ये येऊन आम्हाला जवळजवळ 2 वर्ष झाली। खूप कमी ओळख्या आहेत, कारण बाहेर स्टेटमध्ये राहायचं म्हटलं तर ओळख्या होत नाही आणि प्रत्येकजण जॉबवर असतात, त्यामुळे प्रत्येकाला वेळही नसतो। पण यावेळेस आमचं फायनली ठरलं की आपण एका सुंदरशा लोकेशनला थोड्या वेळासाठी का होईना जाऊया। या लोकेशनला आम्ही 7-8 वेळा गेलेलो आहोत। शॉर्ट व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत व्हिडिओही शेअर केले आहे, पण पहिल्यांदाच आम्ही एवढ्या झुंडमध्ये जाणार आहोत आणि झुंडमधली मजा आणि एकटेपणातली मजा काहीतरी वेगळीच असते। मला ना या मेमरीज साठवून ठेवायच्या होत्या, कारण ट्रिपमध्ये खूप जास्त मजा आली। तसं तर अशा प्रकारचे ब्लॉग मी तुमच्यासोबत शेअर करत नाही, पण मला 2-3 त्यांच्या कमेंट्स आल्या होत्या की ताई तिकडची देखील लाईफ दाखवा, आपल्या लाईफमध्ये आणि तिकडच्या लाईफमध्ये काय फरक आहे। त्यामुळे विचार केला की हा व्हिडिओ देखील तुमच्यासोबत शेअर करावा आणि स्वतःकडे मेमरीज देखील साठवून ठेवाव्या, त्यामुळेच हा व्हिडिओ शेअर करते आहे। त्यामुळे व्हिडिओ खरंच शेवटपर्यंत नक्की बघा, अगदी छोटासा ब्लॉग आहे। तर पहिले इथे मी पुऱ्यांची तयारी करून घेतली, त्याचबरोबर साईडला भाजी देखील फोडणी घातली होती। तर बघा, ग्रेव्हीला मस्त असं तेल सुटलेलं आहे। तर जे पिकनिक स्पॉट आहे ना, ती अगदी गावाकडची फिलिंग आणण्यासारखं आहे। जसं आपल्या गावामध्ये खूप मोठी नदी असते वाहती, साईडला पहाड असतात, अशासारखं लोकेशन आहे आणि एवढ्या शहरामध्ये अशी प्लेस मिळणे तर डिफिकल्ट आहे। पण आमच्या या नवीन घरापासून हे लोकेशन अगदी अर्धा तासाच्या अंतरावर आहे। आम्ही गणपती विसर्जनला देखील त्याच साईडला जातो, पण नेहमी एकट्यानं जाणं होतं आणि आज सगळ्यांसोबत जाणार आहोत, त्यामुळे मस्त अशी प्रिपरेशन चालू आहे। तर इकडे मी मस्त अशी मटर आलूची भाजी बनवणार आहे। जेव्हाही माझ्या तोंडातनं आलू हा शब्द येतो ना, तर बरेच जण मला कमेंट करतात की ताई तुम्ही बटाटा म्हणत जा, पण काय करू, मी हिंदी साईडला राहते, एवढ्या वर्षापासून राहती आहे, त्यामुळे काही शब्द तर इकडचे येणारच ना, ते समजून घ्या। तर मस्त अशी आपली तर्रीदार आलू मटरची भाजी रेडी आहे। त्याचबरोबर साईडला आम्ही सासवा-सुनांनी पुऱ्या देखील बनवून घेतल्या, कारण भरपूर पुऱ्यांचं वाण आम्हाला द्यायचं होतं। तर या पुऱ्या आम्ही सकाळी नाश्त्याला करून घेतल्या आणि दुपारचं असं होतं की जाताना पुरी भाजीचा बेत आम्ही करून घेणार होतो, पण झालं काय की जाणार की नाही असं काहीतरी झालं होतं आणि मधात आमची ट्रिप कॅन्सल झाली। तर त्याचं कारण ही आपला लेडीज प्रॉब्लेम, एका ताईंची तब्येत बिघडल्यामुळे पिकनिक कॅन्सल झाली। पण त्या ताईंनाही असं वाटत होतं की माझ्यामुळे एवढी चांगली पिकनिक कॅन्सल झाली। मग ते ताई म्हणाले की तसंही आता ऊन आहे, तर आपण 2 नंतर जाऊया। तर आम्ही दिवसा थोडाफार आराम केला। तसं तर मी आज विचार केला होता की साडी घालून अक्षय तृतीयाची तयारी करावी, पण पिकनिकच्या नादात ते सगळं सकाळी घाई गडबडीत पॉसिबल नसतं, कारण मला साडी नेसायची सवय नाही आहे, तर घालायलाही वेळ लागला असता। पण त्या शेवटी ताईंनाच वाटत होतं की माझ्यासाठी तुम्ही सगळे कॅन्सल करत आहात, चला जाऊया। तर आम्ही शेवटी पिकनिकला रेडी झालो आणि फायनली 2 वाजता आम्ही निघालो आणि काल मात्र खूप कडक ऊन होती। आणि इकडे माहिती आहे, जसं आपण पावसाळ्यामध्ये छत्री घेतो ना, तसं उन्हाळ्यात छत्री घ्यायची सवय आहे, पण आम्हाला कोणालाही माहिती नव्हतं की एवढी ऊन असेल इकडे। तर मला जेवढं जमेल तेवढं मी शूट करण्याचा प्रयत्न केला, बाकीचं सगळं मी शॉर्ट व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे, कारण मला जास्त एन्जॉय करायचा होता, खूप जास्त एन्जॉय केला। मस्त असा एका आंटींनी राजमा चावलचा बेत केला होता, मी घरून कोशिंबीर बनवून आणली होती काकडीची। उशिरा निघाल्यामुळे रात्री आमच्याकडे जेवणाचा बेत होता, सकाळीच भाजी वगैरे मी रेडी करून ठेवली होती। त्याचबरोबर गेल्यावर मस्त असा फोडणीच्या वरण भाताचा कुकर लावला। आम्ही जवळजवळ बिल्डिंगमधले 15-16 जण होतो। ह्या आयुष्यातला बरेच वर्षानंतरचा एक आवडतीचा क्षण म्हटलं तरी चालेल, कारण गावाकडे अशी खूप मज्जा होते, पण शहरात कुठे करायला मिळते, तेही बाहेर स्टेटमध्ये, कारण बाहेर स्टेटमध्ये ओळख्या व्हायलाच भरपूर वेळ लागतो। चला तर ब्लॉग इथेच एंड करते। आय होप तुम्हाला आवडला असेल। लोकेशन कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा। भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये।